श्रीगणेशाय नमः। श्रीसरस्वत्यै नमः। मम श्रीसद्गुरवे नमः। श्रीगुरुदेवदत्तात्रेयाय नमः। श्रीकृष्णपरमात्मने नमः। नमो भगवते वासुदेवाय। श्रीमद्भागवतमहापुराणं दशमस्कन्ध अथ सप्ताशीतितमोऽध्यायः। वेदस्तुती। परीक्षिताने विचारले, भगवन, ब्रह्म हे कार्य आणि कारणाच्या सर्वथैव पलीकडचे आहे. सत्व, रज आणि तम हे तिन्ही गुण त्यात नाहीतच. वाणीने किंवा मनाने सुद्धा ते सांगता येत नाही. दुसऱ्या बाजूला सर्व श्रुतींचा विषय तर 3 गुण हाच आहे. अशा स्थितीत श्रुती निर्गुण ब्रह्माचे प्रतिपादन कसे काय करतात? श्री शुक म्हणतात, भगवंतांनी जीवांना अर्थ, धर्म, काम व मोक्ष यांच्या प्राप्तीसाठी त्यांच्या ठिकाणी बुद्धी, इंद्रिये, मन आणि प्राणांची निर्मिती केली. ब्रह्माचे प्रतिपादन करणाऱ्या उपनिषदांचे हे ज्ञान पूर्वजांचे सुद्धा पूर्वज असलेल्या सनकादी ऋषींनी स्वीकारले. जो कोणी श्रद्धापूर्वक याचे श्रवण मनन करतो तो सर्व उपाधींपासून मुक्त होऊन परमकल्याण स्वरूप परमात्म्याला प्राप्त होतो. याविषयी मी तुला नारायणांशी संबंधित एक कथा ऐकवितो. ती कथा म्हणजे नारद आणि नारायण ऋषींचा संवाद होय. भगवंतांचे भक्त नारद एकदा निरनिराळ्या लोकांमध्ये फिरत फिरत सनातन ऋषी भगवान नारायणांचे दर्शन घेण्यासाठी बद्रिकाश्रमात गेले. मनुष्यमात्राचे लौकिक कल्याण आणि त्यांना मोक्षप्राप्ती व्हावी म्हणून भगवान नारायण या भारतवर्षामध्ये या कल्पाच्या सुरुवातीपासूनच धर्म, ज्ञान आणि संयम धारण करून तपश्चर्या करीत आहेत. परीक्षिता, एके दिवशी ते कलाप ग्रामवासी सिद्ध ऋषींच्या बरोबर बसले होते. त्यावेळी नारदांनी त्यांना प्रणाम करून हाच प्रश्न विचारला होता. भगवान नारायणांनी सर्व ऋषी ऐकत असता जनलोकांमध्ये राहणाऱ्या पूर्वीच्या लोकांचा जो ब्रह्मविचार झाला होता तो नारदांना सांगितला. भगवान नारायण म्हणाले, नारद मुने, पूर्वी एकदा जनलोकांमध्ये राहणारे ब्रह्मदेवाचे मानसपुत्र नैष्ठिक ब्रह्मचारी सनक, सनंदन, सनातन इत्यादी ऋषींचे ब्रह्मसत्र, ब्रह्माविषयक चर्चासत्र झाले होते. त्यावेळी तू माझ्या श्वेतदीपाधिपती अनिरुद्धांचे दर्शन घेण्यासाठी श्वेतदीपाकडे गेला होतास. म्हणून त्यावेळी तेथे ज्या ब्रह्माच्या विषयात श्रुती मौन धारण करतात त्यासंबंधी अतिसुंदर चर्चा झाली होती. जो तू मला आता विचारलास तोच प्रश्न त्यावेळी तेथे उपस्थित केला गेला होता. सनक, सनंदन, सनातन आणि सनतकुमार हे 4ही भाऊ शास्त्रीय ज्ञान, तपश्चर्या आणि स्वभाव या बाबतीत समान आहेत. त्यांना शत्रू, मित्र आणि उदासीन एकसारखेच वाटतात. त्यांनी आपल्यापैकी सनंदन यांना वक्ता म्हणून नियुक्त केले आणि अन्य भाऊ श्रोते झाले. सनंदन म्हणाले, पहाटे झोप घेत असलेल्या सम्राटाला जागे करण्यासाठी जसे त्याचे नोकर भाट त्याच्याजवळ येतात आणि त्याचे पराक्रम व सुयशाचे गान करून त्याला जागे करतात, त्याचप्रमाणे जेव्हा परमात्मा आपणच निर्माण केलेल्या संपूर्ण जगाला आपल्यामध्ये लीन करून आपल्या शक्तींसहित झोपी जातो, तेव्हा प्रलयाच्या शेवटी श्रुती त्यांचे प्रतिपादन करणाऱ्या वचनांनी त्यांना जागे करतात. श्रुती म्हणतात, ज्यांना कोणी जिंकू शकत नाही अशा हे प्रभू, आपला जय जयकार असो, जय जयकार असो. आपण स्वभावतः सर्व ऐश्वर्यांनी परिपूर्ण आहात. म्हणून चराचर जीवांच्या आनंदमय अशा मूळ स्वरूपाला आच्छादित करून त्यांना बंधनात अडकविणाऱ्या त्रिगुणांना धारण करणाऱ्या मायेचा नाश करा. प्राण्यांमधील ज्ञानादी सर्व शक्तींना जागृत करणारे आपणच आहात. कधी आपण मायेच्या द्वारा जगाची उत्पत्ती करून सगुण रूप धारण करता, तर कधी मूळ सच्चिदानंद स्वरूपात राहता. आम्ही वेद आपले असेच वर्णन करतो. ज्याप्रमाणे घटादी कार्ये मातीरूप कारणातून उत्पन्न होऊन त्यातच लय पावतात, त्याप्रमाणे ज्या आपल्यामध्येच
कोणताही बदल न घडता हे सारे इंद्रियांना कळणारे विश्व ज्या आपल्यापासून उत्पन्न होऊन आपल्यातच विलीन होते आणि विश्व नसते तेव्हाही केवळ आपणच शिल्लक असता. म्हणून वेदमंत्र आणि मंत्रदृष्टे ऋषी हे सर्व विश्व ब्रह्मच मानतात. तसेच मनाचे चिंतन असो की वाणीचे उच्चारण तेही आपल्या संबंधीच आहे असे त्यांना वाटते, कारण आपल्याशिवाय अन्य वस्तूच नाही ना. जसे माणसांनी कोठेही पाय ठेवला तरी तो पृथ्वीवर ठेवला असेच होते, मग तो लाकडावर ठेवो की दगडावर, कारण हे सर्व पदार्थ पृथ्वी स्वरूपच आहेत. म्हणूनच हे त्रिगुणात्मक मायाधिपते विवेकी लोक सर्व लोकांचे सर्व पाप नाहीसे करणाऱ्या तुमच्या कथामृत सागरात डुंबत राहून सर्व प्रकारचे पापताप नाहीसे करतात. तर मग हे पुरुषोत्तमा, ज्यांनी आत्मज्ञानाने अंतःकरणातील विकार आणि काळामुळे उत्पन्न होणारे वार्धक्यादी दोष दूर केले आहेत आणि त्यामुळे जे अखंड आनंद स्वरूप अशा आपल्या परमपदाला प्राप्त झाले आहेत, त्यांचे पाप ताप नाहीसे होतील यात काय शंका. हे भगवन, मनुष्य प्राणी जर तुमची सेवा करतील तरच त्यांचे जीवन सफळ होय, नाहीतर त्यांचे श्वासोश्वास म्हणजे लोहाराच्या भात्यासारखेच होत. आपल्या अनुग्रहामुळेच महत्त्व, अहंकार इत्यादी जड तत्वांनी ब्रह्मांड रचले. अन्नमयादी 5 कोशात त्या त्या आकाराने, परंतु त्यांच्याशी लिप्त न होता राहून आपण त्यांना चैतन्यमय केले. या 5 कोशांचा आधार असलेले ब्रह्मही आपणच आहात. किंबहुना कार्यकारणात्मक विश्वाच्याही पलीकडे असणारे व त्यांच्या नाशानंतरही शिल्लक राहणारे साक्षीभूत सत्यतत्व आपणच आहात. ऋषींनी आपल्या प्राप्तीचे जे मार्ग सांगितले आहेत त्यापैकी मणिपूर चक्रात असणाऱ्या ब्रह्माची उपासना स्थूलदृष्टीचे साधक करतात. जेथून सर्व नाड्या शरीरभर पसरल्या आहेत त्या हृदयात दहर ब्रह्माची उपासना आरुणी साधक करतात. हे अनंता, त्या हृदयातून सुषुम्ना नावाची जी एक नाडी तुमच्या साक्षात्काराचे श्रेष्ठ स्थान असलेल्या ब्रह्मरंध्रात गेली आहे, तेथे काही साधक तुमची उपासना करतात. या साधकांना तेथे तुमचा साक्षात्कार झाल्यानंतर पुन्हा या संसारात यावे लागत नाही. स्वतःच निर्माण केलेल्या निरनिराळ्या योनींमध्ये उपादान कारणरूपाने आपणच असून जीवरूपाने जणू प्रवेश केला आहे. अग्नी जसा लहान मोठ्या लाकडांमुळे लहान मोठा वाटतो, त्याप्रमाणे त्या त्या योनीत राहण्यामुळे आपण लहान मोठे भासता. म्हणूनच निर्मळ अंतःकरण असलेले निष्काम भक्त मिथ्या असणाऱ्या या सर्व योनीत सत्य सर्वत्र समान एकरस असे तुमचे स्वरूपच असल्याचा अनुभव घेतात. स्वतःच्या कर्माने निर्माण केलेल्या या शरीरात राहणारा कार्यकारणरहित असा जो जीवात्मा तो सर्व शक्ती संपन्न अशा आपले स्वरूप आहे. ज्ञानी लोक जीवाच्या या वास्तविक स्वरूपाचा विचार करून या भूलोकात सर्व वेदोक्त कर्मांच्या समर्पणाचे स्थान व मोक्ष स्वरूप अशा आपल्या चरणांची पूर्ण श्रद्धेने उपासना करतात, कारण या उपासनेनेच जीवाला मीच ब्रह्म आहे हा साक्षात्कार होतो. हे परमेश्वरा, कळण्यास अत्यंत कठीण अशा आत्मतत्वाचे ज्ञान करून देण्यासाठी अवतार घेणाऱ्या आपल्या चरित्ररूप अमृताच्या महासागरात पोहून जे आपले त्रिविध ताप नाहीसे करतात त्यांना मोक्षाचीही इच्छा नसते. इतकेच काय, पण काही जण तर आपल्या चरणकमळांचे हंस बनून सेवा करणाऱ्या भक्तांच्या सहवासात राहण्यासाठी आपल्या घरादाराचाही त्याग करतात. जर हे शरीर तुमच्या सेवेसाठी उपयोगात आणले तर तेच आपला आत्मा हितचिंतक आणि मित्र बनते. शिवाय आपणही जीवाचे हितचिंतक, मित्र व आत्मा असल्यामुळे त्याला भेटायला नेहमी उत्सुक असता. अशी सर्व सोय असूनही जीवांचे केवढे हे दुर्दैव की ते आपल्या उपासनेत रमत नाहीत. उलट शरीर, घरदार इत्यादी विनाशी वस्तूत रमून स्वतःची अधोगती करून घेतात. परिणामी त्यांच्या ठिकाणीच वासना जळल्याने पशुपक्षादी क्षुद्र शरीरे त्यांना प्राप्त होतात आणि या भयंकर जन्ममृत्यूरूप प्रपंचातच ते भटकत राहतात. योगीजन प्राण, मन, इंद्रिये यांचा निग्रह करून
दृढ योगाभ्यासाने अंतःकरणात ज्या तत्वरूप आपली उपासना करतात त्याच तत्वाला तुमचे शत्रूसुद्धा निरंतर तुमच्या स्मरणाने प्राप्त करतात. शेषनागाच्या शरीराप्रमाणे असणाऱ्या तुमच्या बाहूंवर आसक्त होणाऱ्या स्त्रिया आणि तुमची चरणकमले नित्य धारण करणाऱ्या आम्ही श्रुती समदर्शी अशा तुमच्या दृष्टीने सारख्याच. योगाने असो, द्वेषाने असो, प्रेमाने असो की अद्वितीय भावनेने असो, तुमचे स्मरणच तुमची प्राप्ती करून देणारे आहे. हे भगवन, अनादि व अनंत अशा ज्या आपल्यापासून प्रथम ब्रह्मदेव आणि त्यानंतर आध्यात्मिक व आदिदैविक देवगण उत्पन्न झाले, त्या आपल्याला या जगात ज्यांचे जन्ममृत्यू त्याही नंतरचे आहेत, त्यापैकी कोण बरे जाणू शकेल? शिवाय ज्यावेळी आपले सारे विश्व आपल्यात समाविष्ट करून आपण झोपी जाता, त्यावेळी तर स्थूल सूक्ष्म जग, काळाचा वेग किंवा शास्त्र काहीच नसते, तर मग तुमचे ज्ञान कुणाला कसे होणार? वैशेषिक पूर्वी नसलेले जग नवीन उत्पन्न झाले असे मानतात. नैयायिक 21 प्रकारच्या दुःखांचा नाश हाच मोक्ष मानतात. सांख्य आत्मे अनेक मानतात. मीमांसक कर्मफळाला सत्य मानतात. श्रुतीविरोधामुळे हे सर्व भ्रमात्मक ज्ञान आहे. परमात्मा त्रिगुणात्मक आहे ही भेदबुद्धी तुमच्या बाबतीत अज्ञानमूलक आहे. अज्ञानाच्या पलीकडे केवळ ज्ञानस्वरूप असणाऱ्या आपल्या ठिकाणी हा भेद कोठून असणार? तुमच्या अधिष्ठानावर पुरुषापासून सर्व त्रिगुणात्मक जग मनामुळे नसूनही असल्यासारखे भासते. आत्मज्ञानी मात्र हे सर्व विश्व आत्म्यापासून उत्पन्न झाल्यामुळे आत्म्याप्रमाणे सत्य मानतात. सोन्याचा दागिनाही सोने म्हणूनच स्वीकारला जातो ना, तसेच आपल्यापासून उत्पन्न झालेले व आपण ज्यात प्रवेश केला आहे असे हे जग आत्मज्ञाने निश्चयाने आत्मरूपच मानतात. सर्व चराचर हे आपले निवासस्थान आहे असे समजून जे तुमची सेवा करतात ते जन्ममृत्यूची पर्वा न करता मृत्यूच्या मस्तकावर पाय ठेवतात, अर्थात मुक्त होतात. परंतु तुमच्यापासून जे दूर जातात ते जरी विद्वान असले तरी त्यांना तुम्ही जनावरांना बांधावे तसे वेदवाणी रूपी दाव्याने बांधून टाकता. या उलट जे तुमची भक्ती करतात ते स्वतःला आणि इतरांनाही पवित्र करतात. भक्तिहीन विद्वानांना केवळ शब्दज्ञान होते आणि भक्तांना साक्षात्कार होतो. हे प्रभो, आपण इंद्रियरहित आहात पण स्वयंप्रकाश आहात. आपल्या ज्ञानाला इंद्रियांची जरूर नाही. साऱ्या प्राण्यांची इंद्रिय आपल्यामुळेच कार्य करतात. म्हणूनच मायाविष्ठित ब्रह्मदेवासह सर्व देव आपली पूजा करतात आणि धनुष्यांनी दिलेले हव्यकव्यादी भक्षण करतात. ज्याप्रमाणे मांडलिक राजे प्रजेकडून कर घेऊन सम्राटाला देतात, त्याचप्रमाणे सर्व देव त्यांना ज्या ज्या कार्यासाठी नेमले असेल ते कार्य तुमच्या भीतीने ते पार करतात. हे कार्य करणे हीच तुमची पूजा आहे आणि मनुष्यांनी केलेली देवांची पूजा हे त्यासाठी देवांना मिळालेले वेतन आहे. हे मायारहित प्रभो, जेव्हा आपण मायेसह क्रीडा करू इच्छिता तेव्हा मायेचा संग नसलेल्या तुमच्या केवळ संकल्पाने मायेमुळे उत्पन्न होणाऱ्या सूक्ष्म शरीरांनी युक्त होऊन निरनिराळ्या चराचराचा जन्म होतो. आपल्या संकल्पाने निर्माण झालेल्या सृष्टीत जरी विषमता असली तरी त्याला कारण आपण नाही. कारण आपण आकाशाप्रमाणे सर्वांशी सम असून परमदयाळू आहात. आपल्याला कोणी स्वकीय नाही की परकीय नाही. या सृष्टीच्या प्रारंभी वाणीला किंवा मनाला न कळणारे आपण शून्यवत होता. हे नित्य एकरस प्रभो, जर जीव वास्तविक अनंत नित्य आणि सर्वव्यापी असतील तर ते आपल्यासारखेच असल्यामुळे आपण त्यांचे नियंत्रक होऊ शकणार नाहीत. मात्र असे नसेल तर आपण त्यांचे नियंत्रण करू शकाल. उपाधीने का असेना, पण जीवरूप कार्य ज्या परमात्मरूप कारणापासून निर्माण झाले ते कारण सर्व जीवांमध्ये असल्यामुळे परमात्मा सर्व जीवांचा नियंता ठरतो. जे लोक आपल्याला जाणले असे म्हणतात त्यांना आपण कधीच कळलेले नसता. कारण जाणली जाणारी वस्तू प्रत्येकाच्या मतानुसार वेगवेगळी ठरते आणि आपण तर नित्य एकरूप आहात.